आता मुलुंडमध्ये जाऊयात. अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत. अक्षय, खरं तर आज असं सर्वप्रथम सांगितलं जातं की जेवढे कार्यकर्ते आज कामाला लागतील, मतदारांना जास्तीत जास्त बाहेर काढतील, ते खूप महत्त्वाचं ठरतं. कार्यकर्ते नेमके काय करतायत? कारण भाजप आणि सेनेची मोठी लढाई मुलुंडमध्ये रंगतीये. तर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना असेल भाजपच्या दोघांचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचाच परिणाम आपल्याला मतदारांच्या केंद्रामध्ये दिसून येते. सध्या मी मुलींच्या तरुण नगर या मतदान केंद्रावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची आणि मतदारांची लाईन या ठिकाणी लागलेली आहे. तर अगदी सकाळपासून सकाळी 7 पासून या ठिकाणी मतदार स्वतःहून आले होते आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी खासदार सईद संघ, त्यांचा मुलगा अनिल संघ आणि त्यांची पत्नी या तिघांनी मतदान केलेलं आहे. काही प्रमाणात या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागतं काही मतदारांना. एक तर मतदार असं देखील होता ज्याचं आधीच स्लेटिंग एका नावाने झालं आहे. एक दिल्ली अशी येतं, दिल्लीमध्ये कोणाचंच नाव मतदार यादीत नाही आहे. त्याच्यामुळे असे काही प्रॉब्लेम या ठिकाणी फेस करावं लागतं मतदारांना. ते हे सगळी लोक जी आहेत ती आपल्या कंप्लेंट घेऊन या निवडणूक आयोगाकडे आपण निवडणूकच्या अधिकाऱ्यांकडे जात आहेत. पण सध्याकडे मतदान जे आहे ते मतदारांची मोठ्या प्रमाणात होते. मुलुंडमध्ये जर आपण बघितलं तर शिवसेना आणि भाजप यांची टक्कर दिसून आली आपल्याला.